नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळी फराळातील सगळ्यांचा लाडका पदार्थ व ताटातील पटकन उचलला जाणारा म्हणजेच कुरकुरीत खमंग चकली करणार आहोत। आज आपण 2 किलो प्रमाणात चकलीची भाजणी करणार आहोत। भाजणीचं प्रमाण आपण वाटी, किलो व मेजरिंग कपनुसार परफेक्ट प्रमाणात दिलेलं आहे। आणि चकली करताना कुठल्या गोष्टी टाळाव्यात, कुठल्या गोष्टी कराव्यात, भरपूर टिप्ससह रेसिपी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा। तुमची चकली अजिबात तेलकट होणार नाही किंवा अजिबात मऊ पडणार नाही याची गॅरंटी आणि चकली अजिबात चुकणार नाही याची गॅरंटी देते मी। तुम्ही जर या परफेक्ट प्रमाणानुसार तुम्ही जर रेसिपी केली तर तुमची चकली अजिबात तेलकट होणार नाही। इथं पाहू शकता, इथं अगदी कुरकुरीत अशी आपली चकली बनलेली आहे आणि आतून जी चकली झालेली आहे ती नळीसारखी झालेली आहे आणि अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली झालेली आहे। सुरुवातीलाच एक क्षमा मागते की माझा थोडा आवाज बसल्यामुळे थोडा आवाज क्लिअर येत नाही। आणि एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथं मी बाजारातील रेशनिंगचा तांदूळ किंवा आपण जो डॅश तांदूळ असतो, जो मोकळा भात शिजणारा असतो, तसे आपण तांदूळ 1 किलो प्रमाण घेतलेला आहे। आणि मेजरिंग कपनुसार म्हणाल तर 4 कप बरोबर मेजरिंग कपनुसार आपण हे तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत अगोदरच आपण। आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 8 वाट्या तांदूळ आहे हा। तांदूळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण की बाजारामध्ये सध्या पावडर वगैरे खूप जास्त लावली जाते, त्यामुळे तांदूळ अगदी 3-4 पाण्यानं स्वच्छ पांढरा होईपर्यंत आपण धुवून घेणार आहोत। आता आपला तांदूळ धुवून झाल्यानंतर आपली जी पुरणाची चाळण असते त्यामध्ये मी आता इथे नितळायला ठेवणार आहे हा तांदूळ, की जेणेकरून त्यातलं पाणी सगळं निथळून गेलं पाहिजे। म्हणजे आपण ज्या कापडावर घालणार ते कापड खूप जास्त ओलं होणार नाही, त्यासाठी थोडा वेळ तांदूळ आपण नितळत ठेवणार आहोत। टेबलवरती अशी सुती ओढणी पसरवून घ्यायची आणि त्यावरती जो आपला तांदूळ निथळलेला आहे तो पसरवून घ्यायचा हाताने सगळीकडं आणि फॅनखाली सुकायला ठेवायचा। आता आपल्या भाजणीतला दुसरा घटक म्हणजे हरभऱ्याची डाळ आहे। बरोबर तांदळाच्या निम्मी आपण हरभऱ्याची डाळ घ्यायची। म्हणजे या मेजरिंग कपनुसार मी बरोबर 2 कप आपण ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। वजनी म्हणाल तर अर्धा किलो ही हरभऱ्याची डाळ आहे आणि ती ही स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये आपण निथळून घ्यायची आहे। आणि मी त्याच कापडावरती म्हणजे त्याच ओढणीवर साईडला जी जागा राहिली आहे त्यावरती मी ही वाळस घातलेली आहे। आता आपल्या भाजणीतला तिसरा घटक म्हणजे उडदाची डाळ, जे की आपण हरभऱ्याच्या डाळीच्या निम्मी घ्यायची। म्हणजे बरोबर 1 कप मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती आपण धुवायची नाही, फक्त थोडासा पाण्याचा शिंतोडा घ्यायचा आणि अशी कपड्यानं पुसून काढायची आहे। उडदाची डाळ जर तुम्ही धुतली तर तुमच्या चकल्या नंतर मऊ होण्याची शक्यता जास्त असते। 2 ते 3 तास असं मी फॅनखाली छान सुकवून घेतलेलं आहे। त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघालं पाहिजे, असं आपण कोरडे झाले पाहिजेत आपली धान्य, इतपत आपण पूर्ण सुकवून घेतलेली आहेत फॅनखाली मी। उन्हामध्ये ठेवायचं नाही अजिबात। आता आपली आपण भाजणी भाजायला घेणार आहोत, त्यासाठी जाड तळाची आपण कढई वापरायची किंवा जाड तळाचं पातेलं कुठलंही असं वापरू शकता। आता आपण सुरुवातीला पहिल्यांदा तांदूळ भाजणार आहोत। तांदूळ आपण 2 बॅचमध्ये भाजणार आहोत। एकाच वेळेला सगळे तांदूळ भाजता आपल्याला येणार नाहीत, म्हणून मी 2 बॅचमध्ये इथं तांदूळ 2-2 कप असे भाजणार आहे। तांदूळ अजिबात लाल होऊन द्यायचा नाही, परंतु त्यातलं मॉइश्चर पूर्ण काढून गेलं पाहिजे असं आपण तांदूळ भाजणार आहोत। अगदी खुसखुशीत कुरकुरीत असा तांदूळ झाला पाहिजे, पूर्ण कोरडा झाला पाहिजे आणि त्याचा दाणा असा तुटला पाहिजे, इतपत आपण तांदूळ भाजणार आहोत। परंतु तांदूळ अजिबात लाल होऊन द्यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं तुम्ही। आणि सगळी भाजणी मिडियम गॅसवरतीच आपण भाजून घेणार आहोत। तांदूळ आपला बऱ्यापैकी छान भाजलेला आहे, तर आता परातीमध्ये मी आपला तांदूळ ओतून घेते आणि थंड करण्यासाठी आपण ठेवणार आहोत। हे थंड करण्यासाठी मी फॅनखालीच ठेवलेलं आहे। आता आपला दुसरा घटक आपण भाजायला घेतोय म्हणजे हरभऱ्याची डाळ। हरभऱ्याची डाळ भाजायला जरा जास्त वेळ लागतो, अगदी लाल होईपर्यंत भाजायची। हरभऱ्याची डाळ तुम्ही लाल होईपर्यंत भाजली तरी चालू शकते, परंतु ही कमी गॅसवरती भाजायची, अजिबात मऊ राहिली नाही पाहिजे डाळ। म्हणजे त्याचा दाणा असा तुम्ही नखानं तोडला तरी तुटला नाही पाहिजे, इथपर्यंत तुम्ही हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे। आता आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत। डाळी एकत्र कधीच भाजायच्या नाहीत, कारण की प्रत्येक डाळीचं टेम्परेचर वेगळे असतं। हरभऱ्याची डाळ भाजायला साधारण 10 ते 12 मिनटं मला गेली, परंतु उडदाची डाळ अगदी 5 मिनटामध्ये लगेच भाजून तयार झालेली आहे, तर ती पण आपण काढून घेऊया। इथं भाजणीमध्ये आपण 1 वाटी फुटाण्याची डाळ वापरणार आहोत, म्हणजे हे अर्धा कप आहे। हे डाळ अगोदरच भाजलेलं असतं, त्यामुळे आपण जास्त भाजणार नाही, फक्त थोडंसं गरम करून घेणार आहोत, की जेणेकरून त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून जाईल असं आपण गरम करणार आहोत। आता आपले डाळी भाजून झाले, तेही काढून घेऊ।
आता आपण भाजणीमध्ये 1 वाटी पोहे घालणार आहोत. मेजरिंग कपनुसार म्हणाल तर अर्धा कप हे पोहे आहेत आणि पोहेही थोडेसेच गरम करून घ्यायचे आहेत, जास्त भाजायचे नाहीत. आता आपण भाजणीमध्ये सगळे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मी अर्धा वाटी धने घातलेले आहेत. धने मात्र छान एकदम भाजून घ्यायचे आहेत, अगदी लाल होईपर्यंत, आणि ते आपण काढून घेतलेले आहेत या परातीमध्ये. थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आपण यामध्ये. आता भाजणीमधला पुढला घटक म्हणजे जिरे आहेत. हे पाववाटी जिरे घेतलेले आहेत आपण. जिरे जास्त भाजायचे नाहीत, नाहीतर त्याचा अरोमा निघून जातो. आता जिरेही थंड करण्यासाठी आपण भाजणीच्या परातीमध्ये ओतून घेणार आहोत. आता ही 2 किलो प्रमाणातील आपली सगळी भाजणी तयार झालेली आहे भाजून. आता ही गिरणीतून तर मी दळून आणायची आहे, थंड करून घ्यायची आहे आणि नंतर ही पूर्ण अशी मिक्स करून घेणार आहोत सगळी भाजणी आपण. साधारण 20 ते 25 मिनटं लागतात थंड होण्यासाठी. पीठ आपलं दळून आलेलं आहे, तर आपली खुसखुशीत अशी आपण चकली तयार करायला घेऊया. इथं मी चकली आत्ता 2 कपाची तुम्हाला करून दाखवणार आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तर त्या प्रमाणानुसार तुम्ही दुप्पट प्रमाण वापरून मसाल्यांचं तुम्ही ही चकली परफेक्ट प्रमाणात बनवू शकता. इथं पिठामध्ये मी 3 ते 4 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत आणि 2 चमचे ओवा घातलेला आहे. चकली बनवण्यासाठी आपण कोणताही विकतचा मसाला वापरणार नाही. 2 कप पिठासाठी बरोबर 2 कप पाणी तुम्ही घ्यायचं आहे. पाणी अजिबात कमी जास्ती करायचं नाही, नाहीतर तुमचं पीठ मऊ होईल किंवा कडक होईल. त्यामुळे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण लक्षात घ्या तुम्ही. त्या पद्धतीनेच तुम्ही बरोबर पाणी ठेवणार आहात. आपलं जे 2 कप पाणी आहे त्यात आपण उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण आता कोरडे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये आता मीठ घातले मी चवीनुसार 1.5 चमचा, आणि इथं मी घरात वापरणारी जी मिरची पावडर असते तेच इथं मी आत्ता वापरलेली आहे. इथं 2 चमचे मी घरात वापरणारी मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडी हळद घातलेली आहे. हळद अगदी थोडीशी घालायची, नाही तर चकल्या काळ्या पडतात. आणि कलरसाठी मी बाहेरची जी विकतची लाल मिरची पावडर असते कलरवाली, ती 1.5 चमचा घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. इथं मी डालड्याचं मोहन तयार केलेलं आहे. ते 1 कपासाठी 2 चमचे छोटे पोह्याचे ते आपण घालणार आहोत. इथं तुम्ही तेलही वापरू शकता. तेलामुळं तुमच्या चकल्या कुरकुरीत होतात आणि तुपामुळं तुमच्या चकल्या खुसखुशीत होतात. तेलामुळेही छान होतात चकल्या, पण आमच्या घरात खुसखुशीत आवडतात, त्यामुळे इथं मी डालडा वापरलेला आहे, किंवा तुम्ही साजूक तूपही वापरू शकता. 1 कपाला छोटे 2 चमचे लक्षात ठेवायचं प्रमाण. मोहन जास्त झालं तर तुमच्या चकल्या तेल धरू शकतात. तीळ आणि ओवा टाकलेलं पीठ आता सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि उकळलेलं हे पाणी आता आपण या पिठामध्ये ओतणार आहोत. पीठ असं घमेल्यामध्ये ओतून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर झाकता येतं व्यवस्थित, किंवा जर पाण्याचं पातेलं मोठं असेल तर तुम्ही त्यामध्ये पीठ घालून झाकू शकता. चमच्यानंच असं थोडंसं पाणी आणि पीठ मिक्स करून घ्यायचं, कारण हे पाणी उकळलेलं आहे. हात आत्ता अजिबात घालायचा नाही आणि हे झाकून ठेवायचं साधारण 20 ते 25 मिनटासाठी. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. आपण आपली पीठ उघडून पाहूया. थंड झालेलं आहे आता हे पीठ. असं हातानं छान मोडून घ्यायचं पीठ हे. आता हे घमेऱ्यातलं पीठ मी परातीमध्ये ओतून घेते, जेणेकरून आपल्याला पीठ छान मळता येईल असं. आता इथं पाहू शकता आपल्या भाजणीच्या पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. अजिबात वरून पाणी घ्यायची सुद्धा गरज लागणार नाही. जर तुम्हाला पाणी वाटेल की तुम्हाला कडक झाले पीठ, तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घेऊन पाण्याचा हात लावून पीठ मळू शकता, जर तुमचं पीठ कडक असेल तर. आणि जर थोडंसं पीठ पातळ झालं कधी, तर थोडंसं प्रमाण घेऊ शकता, की जेणेकरून तुम्ही पीठ मळू शकता. परंतु मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये परफेक्ट पीठ आणि पाणी घेतलं तर तुम्हाला वरून पाणीही घ्यायची गरज लागणार नाही आणि पीठही घ्यायची गरज लागणार नाही. पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही, असं आपण मळून घेणार आहोत. परंतु थोडंसं कडक पीठ ठेवलं तर आपल्या चकलीला काटे छान येतात. आता पीठ छान मळून झालेलं आहे, तर आता आपण तेलाचा हात लावून पीठ छान मर्दून घ्यायचं आहे. पीठ छान मरदलं तर चकल्या तुमच्या व्यवस्थित पडतात. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे, तर त्यामधलाच आपण एक छोटासा गोळा काढून घेणार आहोत आणि त्याला सिलेंडरसारखा असा शेप देणार आहोत आणि आपल्या सोऱ्यामध्ये भरून घेणार आहोत. आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे. यामध्ये आपल्याला पाणीही घ्यायची गरज लागली नाही आणि पीठही घ्यायची गरज लागली नाही. आता आपण आपल्या सोऱ्या भरून घेणार आहोत आणि छानशा चकल्या पाडून घेणार आहोत. चकली तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे तेल अगोदर तापत ठेवणं गरजेचं आहे. पीठ भरून सोऱ्या असा घट्ट बंद करून घेणार आहोत आपण. आणि मी इथं 4 बटर पेपर कट करून घेतलेले आहेत आणि त्यावरती अशा चकल्या पाडून घेणार आहे, की जेणेकरून तुम्हाला लगेच उचलता येतील, उचलायला त्रास होणार नाही. पाहू शकता आपल्या चकलीची शेव अजिबात तुटत नाही. कितीही लांब धरली तरीसुद्धा शेव अगदी परफेक्ट होते.
म्हणजे आपलं चकलीच्या पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे असं समजा तुम्ही. इथं मी मोठ्या मोठ्या चकल्या केलेल्या आहेत, परंतु तुम्ही छोट्या मोठ्या चकल्या करू शकता, जेणेकरून छोट्या मुलांना छोट्या देऊ शकता आणि मोठ्या माणसांना मोठ्या देऊ शकता. परंतु इथं व्हिडिओ बनवायचा असल्यामुळं इथं मी मोठ्या मोठ्या चकल्या पाडलेल्या आहेत, त्यामुळं दिसायला त्या सुंदर दिसतात. चकल्या पाडताना सगळ्याच चकल्या एकदम पाडून ठेवायच्या नाहीत. जशा तुम्ही तळत जाता तशा तशा चकल्या पाडत जायचं आहे, जेणेकरून त्या सुकणार नाहीत. चकल्या ओल्या असतील की व्यवस्थित तेलामध्ये फुलतात. इथं पाहू शकता आपल्या चकलीची शेव किती छान झालेली आहे. इथं मी चकली तळण्यासाठी अगोदरच तेल तापत ठेवलेलं होतं. तेल गरम आहे का पाहण्यासाठी एक चकलीचा गोळा आपण त्यामध्ये टाकलेला आहे आणि जेणेकरून तो लगेच फुलून वरती आला की समजायचं चकलीचं तेल आपलं गरम झालेलं आहे. चकलीचं तोंड ज्या पद्धतीनं बंद केलं तसं बंद करणार आहोत आणि बटर पेपर अलगद उचलून आपण तेलामध्ये सोडून देणार आहोत चकली. आणि चकली साईडून सोडायची म्हणजे अंगावरती तेल उडत नाही. आणि चकली तळताना जोपर्यंत चकली वरती येत नाही, जोपर्यंत कडक होत नाही, तोपर्यंत चकलीला आपण झारा लावणार नाही. चकली सेट झाल्यानंतरच चकली आपण उलटी करणार आहोत. आणि चकली एकदा गरम तेलामध्ये सोडल्यानंतर आपण गॅसचं टेम्परेचर थोडंसं कमी करणार आहोत. मीडियममध्ये चकल्या तळणार आहोत. चकल्या कधी फुल गॅसवरती तळायच्या नाहीत, कमी गॅसवरतीच चकल्या तळायच्या. फुल गॅसवरती तुम्ही जर चकल्या तळल्या तर तुमच्या चकल्या वरून तर पकल्यासारख्या दिसणार, परंतु आतून त्या कच्च्या असणार आणि थोड्या वेळानंतर त्या मऊ पडणार. त्यामुळे जे लोक म्हणतात की थोड्या वेळानं आमच्या चकल्या सॉगी झाल्या, तर त्या पद्धतीच्या चकल्या सॉगी होतात. त्यामुळे चकली तळताना नेहमी लक्षात ठेवायचं, चकली ही नेहमी मीडियम गॅसवरती तळायची. आणि चकली तळलेल्याची खून म्हणजे ज्यावेळेला चकल्या आपल्या तळल्या जातात त्यावेळेला चकल्या कढईच्या तळाशी जायला लागतात, म्हणजे समजायचं की तुमची चकली तळली गेलेली आहे. इथं पाहू शकता आपल्या चकलीला किती छान सुंदर असा रंग आलेला आहे. अर्धा किलो पिठामध्ये साधारण 30 ते 40 चकल्या झालेल्या आहेत. ह्या मोठ्या मोठ्या बनवलेत त्यामुळे ह्या कमी झालेल्या आहेत. तुम्ही छोट्या केल्या तर जास्त होऊ शकतात. आता आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. मी इथं अर्धा किलो पिठाच्या चकल्या केलेल्या आहेत. तर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर दुप्पट प्रमाण घेऊन बरोबर प्रमाणात तुम्ही अशा चकल्या बनवल्या तर तुमच्या चकल्या परफेक्ट अशाच कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतील. इथं पाहू शकता आपली चकली अजिबात तेलकट झालेली नाही, अगदी खुसखुशीत अशीच चकली आपली झालेली आहे. आणि आतून अगदी नळीसारख्या अशा चकल्या झालेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता कुरकुरीत अशी चकली आपली तयार झालेली आहे. या दिवाळीला अशी चकली नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. दिवाळी फराळातील सगळ्यांचा लाडका म्हणजेच चकली हा पदार्थ आपण तयार केलेला आहे, तर तो नक्की ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. परत भेटू अशाच एका कुरकुरीत पदार्थासह. धन्यवाद.